एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झाला आहे। नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालेलं आहे। 96व्या वर्षी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतल्या वसंत सागर या आपल्या राहत्या घरी आता अंत्यदर्शन होणार आहे। बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा इथं अंतिम संस्कार होणार आहेत। बुधवारी हिसारमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। समाजसेवा गोसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं। वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। RSS मध्ये ते स्वयंसेवक होते। अंत्यदर्शनासाठी पार्थिव मुंबईतल्या घरी ठेवलं जाणार आहे। समाजसेवा आणि गोसेवेसाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन अर्पित केलं। तर RSS मध्ये नंदकिशोर गोयंका हे स्वयंसेवक होते। डॉक्टर सुभाष चंद्र यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालं। 96व्या वर्षी मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। बुधवारी हिसारमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। नंदकिशोर गोयंका यांचा जन्म 28 सप्टेंबर 1930। नंदकिशोर गोयंका हे RSS मध्ये स्वयंसेवक होते। संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या। वैश्य समाजाला एकजूट करण्याचं काम त्यांनी केलं। अग्रोहाच्या विकासात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे। समाजसेवा आणि गोसेवेसाठी त्यांनी जीवन समर्पित केलं। डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे आणि यानंतर आता डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी एक पोस्ट देखील केलेली आहे। वडिलांच्या निधनानंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे। आज प्रिय वडिलांना आपण गमावलं असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। वडिलांचा 96 वर्षांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे। राष्ट्रभक्ताच्या निधनामुळे दुःख झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। नंदकिशोर गोयंका यांचं गोसेवेसाठी मोठं योगदान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ये बड़े ही दुख की बात है कि नंदकिशोर गोयंका जी जो सुभाष चंद्रा जी के पिताश्री है उनका निधन हुआ है। वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रचारक रहे हैं और विशेष रूप से गोसेवा के लिए बहुत समर्पित रहे हैं। कारोबार करते हुए उन्होंने बहुत सारी सामाजिक जिम्मेदारियों का भी निर्वाह किया है। अग्रसेन समाज में भी उनका कार्य बहुत बड़ा है। ऐसे एक बहुत बड़े समाजसेवी और राष्ट्रभक्त व्यक्तित्व का निधन ये बहुत ही दुख की बात है।